छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। महसूल मंडळ अलिबाग आणि अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शुक्रवारी अलिबाग येथे करण्यात आले होते। जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कूल मधील सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला। शिबिराच्या माध्यमातून विविध विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला। या अभियानाचा 125 हून अधिक लाभार्थ्यांना आधार मिळाला। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, ॲडव्होकेट निवेदिता वाघमारे, शैला भगत, सुषमा पाटील, समीर ठाकूर, संदीप पालकर, मुख्याधिकारी सागर साळुखे, निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोलकर, अलिबागचे मंडळ अधिकारी रुपेश रेवस्कर, रविकांत जाधव, ग्राम महसूल अधिकारी गणेश लोहार, बामनोलीच्या ग्राम महसूल अधिकारी स्वाती गायकवाड, खंडाळीच्या ग्राम महसूल अधिकारी हेलमता बोबडी, महसूल सेवक, अलिबाग नगर परिषद आणि महसूल विभागाचे कर्मचारी, लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात आला। उत्पन्न दाखल्यासह जातीचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड, रेशन कार्ड, गावठाण नकाशा, 7/12 अशा अनेक प्रकारचे दाखले लाभार्थ्यांना देण्यात आले। दरम्यान 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून अलिबाग महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायती व नगर परिषद हद्दीतील लाभार्थ्यांना अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। शासनाच्या महसूल विभागामार्फत प्रलंबित असलेले दाखले तसेच नागरिकांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे या शिबिरातून उपलब्ध करून देण्यात आली। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे थेट शिबिरातच मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे मारण्याची गरज कमी होत असून प्रशासन त्यांच्या दारी पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केबी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।